नाही नाही, कारण पुष्कळ आले, पण मला असं वाटतं की चिंतनाचा विषय असा असते की जेवढा केला तेवढा कमी आहे. तर गेल्या 10 दिवसामध्ये हा आमच्यासाठी एवढा मोठा धक्का होता की 5 वर्ष विकास करणे, मोठमोठे विकासाचे कामं जिल्ह्यामध्ये खेचून आणणे, अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रकल्प आणणे, टेक्सटाईल पार्क सारखा देशामध्ये 11,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे देशामध्ये 7 देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिले, त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिला. येणाऱ्या काही महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होणार आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दिलं, आज चिखलदऱ्यासारख्या हिल स्टेशनमध्ये स्कायवॉक दिला, अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद करून घेतली. आज यवतमाळ, बंडेरा, वलगाव, परतवाडा, खंडवा याला राष्ट्रीय महामार्गासंदर्भात अंतिम मान्यता देशाची केंद्रीय समिती त्याला देत आहे. असे अनेक कामं जे अमरावती जिल्हाच नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं नाव उंचवणारे कामं, महाराष्ट्राचं नाव उंच करणारं काम खासदार नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये केलं. तो शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, प्रत्येकाचा आवाज उचलला, जनसंपर्क ठेवला, लोकांमध्ये नेहमी काम केलं, त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला. हा आमच्यासाठी मोठा चिंतनाचा विषय आहे आणि या चिंतनाच्या विषयावर मला असं वाटतं की जेवढं चिंतन केलं तेवढं कमी आहे आणि अजूनही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे चिंतन करून ज्या काही सुधारणा आहे त्या आम्ही करणार आहे आणि पूर्ण लढाईमध्ये उतरणार. लोकसभा निवडणुकीत तुमच्याही सोबत मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग करण्यात आलं आहे.